टॉर्च वगैरे ऑन करू नका, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर मी 2 मिनिटात तो सॉल्व्ह करतो, पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून. सगळ्यांचे या घरकुलामध्ये मनापासून स्वागत. सगळेजण छान, मला असं वाटतं थोडंसं जरा व्यवस्थित उभे राहून घेऊया. कोणाला काही अडचण असेल तर आताच आपण ती सॉल्व्ह करून घेऊया. छान सगळे झालेले आहात, सेटल झालेले आहात, वा उत्तम. पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत. हे घरकुल आहे, रामपुरे कुटुंबाचं हे घरकुल आहे. अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटसा एक हवेली दिसते आहे, याला घरकुल असं ते म्हणत असतात नेहमीच. आणि या घरकुलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. कुटुंबातले लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच. प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर मी 2 मिनिटात तो सॉल्व्ह करतो, पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून. आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो. नमस्कार, ओळखलं का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय. पण मला असं पाहून थोडं घाबरलं असेल ना? पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते. स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं. रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून या कुटुंबात आले. आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला. ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा. तिचं हसणं, रडणं, माझ्या कुशीत येणं, तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला. पण काळाने घात केलाच. एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सोड गमावली. आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत. आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करता येणं म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरलं. तीच हाकेला धावली म्हणायची, कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली. आणि आता तुम्ही. मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत कराल याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा तुला जपणार आहे. 17 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. दिसत नसली तरी असणार आहे. तुला जपणार आहे. अरे हे काय होत आहे? अरे बापरे, प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाच्यता करू नका, जे काही झालं ते. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण काय काही कळलंच नाही म्हणजे हे काय झालं. तर ही अशी सगळी मंडळी आहेत जी आपल्याला भेटत राहणारच आहेत. आणि माणसं तर रोज भेटतीलच, ही माणसं, परंतु परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला योग असावा लागतो. आणि आज तो योग तुमच्या आयुष्यात आहे.
हो. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. या या. जर त्यांना जागा देता का, त्यांना जरा येऊ द्या. नमस्कार. तुम्ही कोण, म्हणजे आम्हाला, म्हणजे मलाही माहिती नाहीये, तर आपण कोण? आम्ही कोण? हा. डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा, हम्म. साक्षात परमेश्वर दिसेल तुला. उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं तुझं पुण्य अजून तेवढं संचित झालेलं नाही. मी बाबा रंगराज, अहम ब्रह्मास्मी. बाबा रंगराज. बरं, तुम्ही कुठे राहता? याच घरात राहता की अजून कुठे? परमेश्वराचा वास सगळीकडे असतो. प्रत्येकाच्या मनात मी आहे, परंतु माझं स्थान माझा आश्रम आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आश्रमात असतात? माझाच आश्रम आहे. ओ, अच्छा 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 अच्छा, तुमचा आश्रम आहे. वा. आणि मग आम्हाला भेटत असता तुम्ही अधूनमधून? परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं. हां. आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या भेटी. वा. पायाशी जावं लागतं म्हटल्यानंतर म्हटलं पाया पडून घेतो तुमच्या. अहम ब्रह्मास्मी. वा 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 वा. तर अशी सगळी ही माणसं आहेत, हे एक देव आहेत त्यातले, आणि आपण या सगळ्यांना भेटलेलो आहोत.